भारतीय जेवण अपूर्ण असतं डाळीशिवाय। आज धाबा रेस्टॉरंट पेक्षा स्वादिष्ट डाळ आपली घरी बनणार आहे। ही चना डाळ तडका इतकी स्वादिष्ट आणि डिलिशियस बनते की खाल तर चाटून पुसून खाल। नमस्कार, मी सपना निलेश रसोईच्या गोडीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। चला तर मग झटपट अशी डाळ तडक्याची रेसिपी बनवायला घेऊया। त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा। तर चना डाळ तडक्यासाठी आपल्याला लागणार आहे, इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे। हिला मी 3 तास भिजवून घेतलेली होती। हिला आपण तोडल्यावर बघा असे 2 भाग होत आहे सहजपणे, अशी आपल्याला ही भिजवून घ्यायची आहे। आता आपल्याला ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला कुकर मध्ये हिला शिजवून घ्यायची आहे। ही चण्याची डाळ कुकर मध्ये टाकून घेऊ। ह्याच्यामध्ये मीठ घालूया, हळद, डाळीच्या वरपर्यंत येईल एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे। आता झाकण लावून ह्याच्या मीडियम फ्लेम वरती 2 शिट्या काढून घेऊया। इथे आपल्या 2 शिट्या झालेल्या आहेत आणि ह्याच्यातली वाफही गेलेली आहे। आता आपण कुकरचं झाकण उघडून घेऊ। इथे आपण डाळ जी आहे ती जास्त गाळही करून घेतलेली नाहीये आणि जास्त कडकही ठेवलेली नाहीये, एकदम छान अशी आपण तिला शिजवून घेतलेली आहे। इथे आपला पॅन गरम झालेला आहे, ह्याच्यामध्ये आपण तेल घालूया। तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत। इथे मी तेजपान, लवंग, मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, हा घालू। मसाले तेलामध्ये छान असे परतून घेऊया। आता ह्याच्यात जिरं घालू। जिरं तडतडलं की ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला कांदा चांगला गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। जर मंद आचेवरती तुम्ही जर कांदा परतवला तर त्याला शिजायला वेळ लागेल। इथे कांद्याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टमाटर घालूया। टमाटर इथे आपल्याला एकदम सॉफ्ट करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यात आपण अद्रक लसूणची पेस्ट घालतो आहोत। इथे तुम्ही अद्रक लसूण बारीक कापूनही घेऊ शकतात किंवा खलबत्त्यामध्ये कुटूनही घेऊ शकतात। आता अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत याला आपण चांगलं परतून घेऊ। त्याचबरोबर इथे आपले टमाटरही एकदम नरम होतील। आता याच्यावरती आपण झाकण ठेवून 1 मिनिटासाठी हे शिजवून घेऊया। इथे आपले टमाटे चांगले नरम झालेले आहेत आणि अद्रक लसूणची पेस्ट ही चांगली फ्राय झालेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ड्राय मसाले घालून घेऊ। हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला। आता हेही मसाले आपण चांगले परतून घेऊया। मसाले टाकल्यानंतर आपल्याला फ्लेम जी आहे ती मंद करून घ्यायची आहे, नाहीतर आपले हे मसाले जळू शकतात। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि 2 मिनिटांसाठी चांगले आपण मसाले वाफवून घेऊया। छान इथे मसाल्याला बघा तेल सुटलेलं आहे। याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ। या स्टेजला जर आपण कोथिंबीर घातली तर डाळीचा जो फ्लेवर आहे तो खूप छान येतो कोथिंबीरीमुळे। आता आपण ह्याच्यामध्ये शिजवलेली डाळ घालून घेऊ आणि डाळ चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता इथे आपण आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे। ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालतोय। सुरुवातीला डाळ शिजवताना आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्या अंदाजाने तुम्ही ह्याच्यात मीठ घाला। कसुरी मेथी। आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊ। थोडीशी कोथिंबीर। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून मीडियम टू लो फ्लेम वरती आपण ह्याला 5 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहोत। इथे आपली डाळ तयार झालेली आहे। जे खडे मसाले आहेत ते आता आपण काढून घेऊया। इथे आपण सगळे खडे मसाले काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला ह्याला तडका देऊन घ्यायचा आहे। तडका देण्यासाठी इथे आपण 2 टेबलस्पून तेल घेतोय आणि बटर। तुम्ही बटर ऐवजी तुपाचाही इथे वापर करू शकतात। हिरवी मिरची। हिरवी मिरचीला थोडेसे डाग पडतील असे करून घ्यायची आहे।
इथे आपण आच बंद केलेली आहे आणि याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची घातली आहे. छान असं मिक्स करून घेऊ. आता हा तडका आपण डाळीवर घालून घेऊ. मस्त इथे आपली चणाडाळ तडका तयार झालेली आहे. आपल्या इकडे मस्त अशी चणाडाळ तडका बनलेली आहे. तुम्ही ढाबा आणि रेस्टॉरंटची डाळ तडका विसरून जाल, इतकी स्वादिष्ट आणि डिलिशियस बनते ही चणाडाळ तडका. तर कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट मध्ये कळवा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर सुद्धा करा. तर रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.